आज आपण वारकरी संप्रदायातील कीर्तन क्षेत्रातील एक नामवंत मुस्लिम समाजाचे कीर्तनकार असणारे ताजुद्दीन महाराज शेख यांचा जीवन प्रवास, थोडक्यात जीवनचरित्र बघणार आहोत. जन्माने मुसलमान असलेल्या ताजुद्दीन महाराजांनी हिंदू धर्माचा स्वीकार केलेला नव्हता, पण अध्यात्माची आवड असल्याने लहानपणीच त्यांनी वारकरी संप्रदायाची जीवनशैली अंगीकारली होती. कुटुंब आणि समाजाचा विरोध झुगारून त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा प्रचार, समाज प्रबोधन, हिंदू मुस्लिम ऐक्य, सामाजिक एकता आणि एकोप्याचा संदेश दिला. गावातील भारुड आणि नाटकांपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास प्रसिद्ध कीर्तनकारापर्यंत कसा झाला? मुस्लिम कीर्तनकार म्हणून ओळखले जाणारे ताजुद्दीन महाराज होते तरी कोण? त्यांच्या जीवनावर टाकलेला हा एक छोटासा दृष्टिक्षेप. कोण होते नेमके ताजुद्दीन महाराज? ताजुद्दीन महाराजांचं पूर्ण नाव ताजुद्दीन नूरामत शेख. महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातल्या घनसांगवी तालुक्यातील बोधलापुरी या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झालेला. ताजुद्दीन महाराजांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी माध्यमांनी बोधलापुरीचे माजी सरपंच मधुकर साळवे यांच्याशी संपर्क केला. ते म्हणतात, लहानपणीच ताजुद्दीन महाराज आळंदीला निघून गेले होते. त्यांना अध्यात्माची फार आवड होती. बोधलापुरीचे ग्रामस्थ त्यांना भारुड करणारे म्हणून ओळखत असत. गावोगावी जाऊन ते नाटकांच्या माध्यमातून भारुड सादर करत. प्रसिद्ध कीर्तनकार बनण्याचा त्यांचा प्रवास खरा गावातूनच सुरू झाला होता. हभप कीर्तनकार आणि गायक किशोर महाराज दिवटे हे ताजुद्दीन महाराजांना खूप वर्षापासून जवळून ओळखतात. ताजुद्दीन महाराज भारुडाच्या माध्यमातून कीर्तनाकडे वळले. गावातच त्यांनी भारुड करायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांना कीर्तनाची गोडी निर्माण झाली. गेल्या 40 वर्षापूर्वी ते कीर्तन करत होते. ताजुद्दीन महाराज नाथ महाराजांचं भारुड आणि गावोगावी जाऊन सोंग करत असत. ताजुद्दीन महाराज कृष्ण आणि राधेची गाणी म्हणायचे. ते स्वतः कधी कधी राधा बनत आणि लहान मुलांना कृष्ण बनवून गायन करत. वारकरी संप्रदाय आणि ताजुद्दीन महाराज. लहानपणापासूनच अध्यात्माची गोडी असलेले ताजुद्दीन महाराज पुढे वारकरी परंपरेशी जोडले गेले. गीता, कुराण या धर्मग्रंथाचा त्यांनी गाढा अभ्यास केला. या दोन्ही ग्रंथांच्या अभ्यासानंतर त्यांनी वारकरी संप्रदायाचा स्वीकार केला. ताजुद्दीन महाराजांना जवळून ओळखणारे म्हणतात, ताड हदगावचे तुकाबाबा हे त्यांचे आध्यात्मिक गुरु असल्याची माहिती आहे. वारकरी संप्रदायाच्या नियमावली अंतर्गत ते सर्व करायचे. वारकरी संप्रदायाचा वारसा त्यांनी जोपासला होता. ताजुद्दीन महाराजांची पंढरपूरची वारी कधीच चुकली नाही. नित्यनेमाने ते पंढरपूरची वारी करायचे. ताजुद्दीन महाराज 40 वर्षापासून वारकरी संप्रदायासोबत जोडले गेले होते. वारकरी संप्रदायाचा त्यांनी प्रचार आणि प्रसार केला. बोधलापुरी गावाचे ग्रामस्थ नशीर शेख म्हणतात, ताजुद्दीन महाराजांचा जन्म मुस्लिम धर्मात झाला असला तरी त्यांनी कायम हिंदू धर्माची आणि वारकरी संप्रदायाची सेवा केलेली आहे. ते जन्माने मुस्लिम असले तरी त्यांची हयात हिंदू धर्माच्या सेवेत गेली. ताजुद्दीन महाराजांनी वारकरी संप्रदायाचे संस्कार जोपासले होते. कोणताच धर्म चुकीचा संदेश देत नाही अशी शिकवण ते नेहमी कीर्तनात द्यायचे. कीर्तनकार ताजुद्दीन महाराज घनसांगवी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस कर्मचारी योगेश गायके कीर्तनकार आहेत. ताजुद्दीन महाराजांशी त्यांचा बऱ्याच वेळा संपर्क आलाय. ते म्हणतात, मुस्लिम कीर्तनकार नेमकं सांगतो काय याबद्दल लोकांमध्ये प्रचंड कुतूहल आणि उत्सुकता होतीच. सुरुवातीला ताजुद्दीन महाराजांच्या कीर्तनाच्या कॅसेट निघायच्या, त्यामुळे ते हळूहळू लोकांमध्ये प्रसिद्ध झाले. मुस्लिम कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या ताजुद्दीन महाराजांची आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरातमध्येही कीर्तनं होत असत. ताजुद्दीन महाराजांचं कीर्तन बऱ्याच वेळा ऐकलंय. कीर्तनात ते हिंदू मुस्लिम ऐक्याबद्दलच बोलायचे. कुराण, गीता आणि वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान सांगायचे. हिंदू धर्म आणि तत्वज्ञानाबद्दल त्यांना फार ओढ होती. छत्रपती शिवाजी महाराजांची कधीच जातीभेद बाळगला नाही असं ते लोकांना वारंवार सांगत. व्यसनमुक्ती आणि इतर विषयावर समाज प्रबोधन आणि जनजागृती त्यांच्या कीर्तनाचा अविभाज्य भाग होता. अनेक वेळा ताजुद्दीन महाराजांना कीर्तनात त्यांना साथ दिली. ते कायम म्हणत, मी मुसलमान असतानाही कीर्तन करतोय. धर्म वेगळा नाही. कीर्तन करताना महाराज अनेक वेळा म्हणायचे, कीर्तन चालू असताना मला मरण आलं तर चांगलं, असं त्यांच्या जवळचे लोक सांगतात. ताजुद्दीन महाराजच मध्यंतरीच्या काळात अनेक वर्ष औरंगाबादमध्ये राहत होते. आम्ही त्यांना विनंती केली होती,
तुम्ही गावाकडे चला. तेव्हापासून ते गावात आले आणि त्यांनी कीर्तन सुरू केलं. गावात ताजुद्दीन महाराजांनी एक मंदिरही उभारले. कुटुंब आणि समाजाकडून विरोध. मुस्लिम असूनही ताजुद्दीन महाराज वारकरी संप्रदायाशी जोडले गेले. लहानपणापासूनच विठ्ठल भक्तीत लीन होत असत. सुरुवातीला त्यांच्या वडिलांकडून मोठा विरोध झाला. माहितीनुसार त्यांच्या आईने त्यांना आजोळी ठेवलं. याच ठिकाणी त्यांचा वारकरी संप्रदाय आणि हिंदू धर्माशी संबंध आला. ताजुद्दीन महाराजांना मुस्लिम समाजाच्या विरोधाचाही सामना करावा लागत होता. कीर्तन सुरू करण्याच्या सुरुवातीच्या काळात ताजुद्दीन महाराजांना मोठ्या संघर्षाला सामोरं जावं लागलं. मुस्लिम समाजाने भरपूर विरोध केला, पण संपूर्ण वारकरी संप्रदाय त्यांच्या पाठीशी भक्कम उभा होता. ह.प. ताजुद्दीन महाराजांवर त्यांच्या जन्मगावी बोधलापुरीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर हिंदू आणि मुस्लिम दोन्ही पद्धतीने अंत्यसंस्कार झाले. अंत्यविधी मुस्लिम आणि हिंदू दोन्ही पद्धतीने करण्यात आला. दरम्यान काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, पण पोलिसांनी ग्रामस्थांना समजावून सांगितल्यानंतर अंत्यविधी शांततेत पार पडला. मुस्लिम समाजाची संत परंपरा. संत साहित्याचे श्रेष्ठ अभ्यासक सदानंद मोरे म्हणतात, वारकरी संप्रदाय सर्व धर्मांसाठी खुला आहे. याला खूप वर्षापासूनची परंपरा आहे. एकनाथांचे समकालीन शेख मोहम्मद महाराष्ट्रातील सर्वात मोठे मुस्लिम संत होते. ताजुद्दीन बाबांच्या आधी अनेक मुस्लिम कीर्तनकार संत परंपरेत होऊन गेले आहेत. संत साहित्याचे अभ्यासक मोरे पुढे सांगतात, वारकरी परंपरेचा आधार भागवत धर्माचा आहे. भागवत धर्म आणि इस्लाममधील सुफी संप्रदाय यांचं अत्यंत जवळचं नातं आहे. कबीर, कमाल किंवा शेख मोहम्मद यांच्यासारखे संत असोत, या ठिकाणी धर्म येत नाहीत. संत साहित्याचे अभ्यासक अभय टिळक म्हणतात, भागवत धर्म आणि इस्लाममधील सुफी पंथ यांचा एकमेकांशी सुसंवाद खूप चांगला आहे. त्यामुळे ताजुद्दीन बाबांसारखा मुस्लिम व्यक्ती वारकरी संप्रदायात येऊन कीर्तनकार होऊ शकतो. ते पुढे सांगतात, देव आणि भक्ताचं नातं, उपासना विधी, नैतिकता आणि आचरणावर भर या सुफी पंथ आणि वारकरी संप्रदायातील भक्ती विश्वातील समानच गोष्टी आहेत. वारकरी संप्रदायात कीर्तन करता करता मृत्युमुखी पडणारे हे जवळपास पहिलेच मुस्लिम समाजाचे कीर्तनकार होते. रामकृष्ण हरी.